दुर्दैवाने अशी परिस्थिती, अशी सिच्युएशन मी माझ्या लहानपणीच बघितलेली आहे. आमच्या भावकीमध्ये, आमच्या नातलगांमध्ये अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये. तुम्ही हे जे थंबनेल बघताय ना, तर हे खरोखर कमेंट आलेली आहे. असं कधीच कोणावर म्हणजे दुःख एवढं येऊ नये. पण बघा, हा संसार आहे, हे आयुष्य आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळी संकट, वेगवेगळी सिच्युएशन, वेगवेगळ्या परिस्थिती. तर त्यामध्ये एक अशीही परिस्थिती आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये, आयुष्यामध्ये असू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वेगवेगळे ऑप्शन शेअर करणार आहे. बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती शेअर करणार आहे. यापैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते, तुम्हाला जे परवडतं, जे तुम्ही तुमच्या परिस्थिती अनुसार करू शकाल, त्यानुसार तुम्ही तुमच्या पितरांसाठी गोष्टी करा. बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला माहीतही नसतील अशा काही गोष्टी शेअर करणार आहे. आणि बघा, प्रत्येक जण एकाच पद्धतीने पूजा तेवढा खर्च करू शकेल असं नाही, म्हणून बरेचसे ऑप्शन शेअर करणार आहे. पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान आणि दानधर्म केला जातो. आता पिंडदान, तर्पण विधी म्हटलं तर यासाठी एक वेगळी परिस्थिती असणं गरजेचं आहे. आता बघा, तुम्हाला सासूही नाहीये, तुम्हाला सासरेही नाहीयेत आणि तुम्हाला तुमचे मिस्टर पण नाहीयेत. मग अशा वेळेला तुम्ही काहीच करू नाही शकत. तुम्ही तुमच्या पितरांसाठी तर्पण विधी किंवा पिंडदान हे तुम्ही करू नाही शकत. आता का करू नाही शकत किंवा कशा परिस्थितीमध्ये करू नाही शकत? जर तुमचे मिस्टर वारलेले आहेत आणि तुम्हाला सासू सासरे पण नाहीयेत, तुम्हाला मुलगा आहे पण तुमचा मुलगा बिना लग्न झालेला आहे, म्हणजे तो लहान आहे, त्याचं लग्न झालेलं नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मिस्टरांचं पण करू शकत नाही आणि सासू सासऱ्यांचं पण हे करू शकत नाही. पण जेव्हा तुमच्या मुलाचं लग्न होईल कधी भविष्यामध्ये, तर तेव्हा तुम्ही मग तुमच्या मिस्टरांचं, तुमच्या सासू सासऱ्यांचं करू शकता. क्लिअर झाली गोष्ट? मुलाचं लग्न होईपर्यंत ह्या विधी करायच्या नसतात. जर तुम्हाला तुमचे मोठे दीर, मोठे भावे, मोठ्या जाऊबाई वगैरे असतील त्या करू शकतात, पण तुम्ही नाही करू शकत. किंवा तुम्हाला मुलगा आहे, मुलाचं लग्न झालेलं नाहीये आणि लहान दीर आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, तर ते करू शकतात, पण तुम्ही नाही करू शकत. मग तुमचे लहान दीर वगैरे कोणाचं करू शकतात? तुमच्या सासू सासऱ्यांचं करू शकतात, पण तुमच्या मिस्टरांचं नाही. तुमच्या मिस्टरांचं कधी करायचं? जेव्हा तुमच्या मुलाचं लग्न होईल त्यावेळेला करायचं असतं. म्हणजे आमच्याकडे तर असं आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की मी माझ्या लहानपणीच ही परिस्थिती बघितलेली आहे. तर त्या मुलाचं लग्न होईपर्यंत करायचं नसतं. पण या वेगळं तुमच्याकडे काही असेल, तुमच्या भागानुसार, तुमच्या शहरानुसार जर वेगळी काही पद्धत असेल, तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही करू शकता. पण आमच्याकडे तरी जर मुलगा लहान असेल, त्याचं लग्न झालेलं नसेल तर करत नाही. जोपर्यंत त्या मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत हे करत नाहीत विधी, आणि जेव्हा त्या मुलाचं लग्न होतं मग त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात. पण तुमच्या मुलाचं लग्न झालेलं असेल आणि तुम्हाला सासरे, नवरा, सासूबाई कोणीच नसेल, तर तुमचा मुलगा जो आहे तो हे सगळे विधी करू शकतो. मग काहीही प्रॉब्लेम नाहीये. मग आता ज्यांचे मुलं लहान आहेत, ज्यांच्या मुलांचं लग्न झालेलं नाहीये, मग अशी मंडळी म्हणतील की मग आम्ही पितरांची काहीच सेवा करायची नाही का, पितरांसाठी काहीच करायचं नाही का? नाही, असं अजिबात नाही. आता यासाठी मी तुम्हाला खूप सोप्या सोप्या गोष्टी शेअर करते. सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं ना की वेगवेगळे ऑप्शन शेअर करणार आहे की जे प्रत्येक जण करू शकेल आणि जे प्रत्येकाला परवडेल. आता मी जे सांगणार आहे यापैकी कोणतीही एक गोष्ट करा किंवा यापैकी जेवढं काही तुम्हाला करणं शक्य होईल तेवढं करा, जर तुमच्या मुलाचं लग्न झालेलं नसेल तर. पितरांसाठी दानधर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे बघा. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काय करू शकता? एक माठ विकत आणा, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा आणि हा पाण्याने भरलेला माठ तुम्ही काय करू शकता की तुमच्या मिस्टरांचं स्मरण करून, तुमच्या घरातील पितरांचं स्मरण करून तुम्ही एखाद्या गरजू कुटुंबाला, एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही हा पाण्याचा माठ दान करा. किंवा कोणी घेणारं नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर वगैरे असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही हा पाण्याने भरलेला माठ ठेवून येऊ शकता. हे झालं पहिलं. आता हे तुम्हाला शक्य नसेल तर दुसरं तुम्ही काय करू शकता? आता इथून पुढे ज्या सांगत आहे ना गोष्टी, त्या पर्सनली मी स्वतः आमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आम्ही करतो, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. यापैकी तुम्हाला जे काही योग्य वाटतं ते तुम्ही तुमच्या पितरांसाठी किंवा तुमच्या मिस्टरांचं स्मरण करून त्यांच्यासाठी करू शकता. तुमच्या इथे असतील तर एखाद्या गुरुजींना या दिवशी घरी बोलवायचं. दिवसभरामध्ये कधीही बोलवा, पण शक्य झालं तर दुपारी 12 ते 3 मध्ये गुरुजी आले तर अतिशय उत्तम.
त्यांना बोलवायचं, बसण्यासाठी खुर्ची, आसन जे काही आहे ते द्यायचं, त्यांना दूध पिण्यासाठी द्यायचं. जेव्हा आपण पित्रांसाठी कोणाला बोलवतोय ना, तर त्यांना चहा देणं टाळायचं, त्यांना दूध द्यायचं, पांढरं दूध द्यायचं, दूध साखर ते द्यायचं पिण्यासाठी. त्यानंतर जे काही यथाशक्ती तुम्हाला फळं काही द्यायची असतील तर ती द्यायची. आणि त्या गुरुजींनी जर दूध पिलं नाही तर अशा वेळेला एक दुधाची पिशवी द्यायची, दुधाची पिशवी, फळं आणि त्यासोबत यथाशक्ती जी काही तुम्हाला 11 रुपये, 21 रुपये, 100 रुपये दक्षिणा द्यायची आहे ती द्यायची पित्रांचं स्मरण करून आणि त्यांना नमस्कार करायचा. हे तुम्ही करू शकता. पण आता बऱ्याच जणांचा प्रश्न येईल की आमच्या इकडे गुरुजीच भेटत नाहीत, आम्हाला मिळत नाहीत, असले तर येत नाहीत. मग अशा वेळेला काय करायचं, एक दुधाची पिशवी, काही फळं, 5 फळं, कोणतीही फळं घ्यायची, हेच तेच असं नाही, कोणतंही फळ आणि त्यासोबत यथाशक्ती दक्षिणा. तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कोणतं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असू द्या, त्या मंदिरामध्ये नेऊन तुम्ही हे ठेवायचं. मग तिथले जे गुरुजी वगैरे असतील, तिथले जे पूजा करणारे वगैरे असतील ते घेऊन घेतील. तर हे तुम्ही ऑप्शनल करू शकता जर तुम्हाला गुरुजी मिळाले नाही तर. दुसरं ऑप्शन तुम्ही काय करू शकता, आता बघा याच वर्षी माझे वडील वारलेले आहेत तर मी सध्या हे करत आहे, आता जे सांगत आहे ते. तुम्ही काय करू शकता की तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कोणतं एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुमच्या मिस्टरांचं तुम्ही स्मरण करून किंवा तुमचे जे पित्र आहेत त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही त्या मंदिरामध्ये दिवा लावण्यासाठी तेल देऊ शकता. आता मी अखंड दिव्यासाठी देत आहे, अखंड दिवस रात्र दिवा चालू आहे. मग तुम्ही काय करू शकता की त्यांना तेलाचे पुडे देऊ शकता किंवा तुम्ही पैसे देऊ शकता. तिथले जे मंदिरचे जे पुजारी वगैरे असतात त्यांना की हे एवढे पैसे आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही अखंड दिवा लावा किंवा दिवसभर जेव्हा कधी आरतीसाठी वगैरे तुम्ही तूप वापरा, तेल वापरा, या पद्धतीने तुम्ही त्यांना सांगू शकता आणि त्या मंदिरामध्ये दीपदानासाठी तुम्ही पैसे देऊ शकता. नेक्स्ट ऑप्शन म्हणजे आता बघा तुमच्या घरातील तुमचे मिस्टर असतील किंवा जे कोणी वारलेले असतील तर त्यांच्या अशा काही तारखा असतात ना किंवा तिथी तुम्हाला माहित असेल तर त्या तिथीला किंवा त्या तारखेला घराच्या आजूबाजूला जर कोणतंही एखादं मंदिर असेल तर त्या दिवशी यथाशक्ती जे तुम्हाला काही घडेल तर तेवढे पैसे त्या मंदिरामध्ये पित्रांचं स्मरण करून त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला दानपेटीमध्ये टाकायचे आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हे पण तुम्ही नक्कीच करू शकता. आणि या व्यतिरिक्त या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही एखादं कुटुंब असेल, गरजू एखादं गरीब कुटुंब असेल तर त्या कुटुंबाला तुम्ही त्यांचं एका दिवसाचं जेवण होईल एवढा शिदा द्यायचा आहे. आता शिदा म्हणजे काय, तो कसा द्यायचा, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला शिदा द्यायचा आहे. आता या अक्षय तृतीयेपासून सुरू करून तुम्ही तुमचे जे वारलेले असतील घरातील मंडळी तर त्यांच्या तारखेला किंवा प्रत्येक महिन्याला ती जी तिथी येत असते तर त्या तिथीला तुम्ही त्या दिवशी हा शिदा दान करू शकता. आता कोणी घेणारं नसेल, एखादं गरजू कुटुंब किंवा गरीब व्यक्ती कोणी घेणारी नसेल शिदा तर कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही त्या तारखेला त्या तिथीला ठेवून आले तरी सुद्धा चालेल. किंवा तुम्हाला ती तिथी लक्षात राहत नसेल, तारीख लक्षात राहत नसेल तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते तर प्रत्येक अमावस्येला त्यांचं स्मरण करून तुम्हाला त्यांच्या नावे शिदा दान करायचं आहे. बरेचसे ऑप्शन या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जी पद्धत किंवा जे तुम्हाला योग्य वाटतं त्यानुसार ती सेवा ते दान तुम्ही करू शकता. आणि जर तुमच्या मुलाचं लग्न झालेलं असेल तर या दिवशी पित्रांसाठी पूजा कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे, तो बघू शकता. कालच टाकलेला आहे. त्यामध्ये अगदी व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे, कशी पूजा करायची, काय करायची, त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. नमस्कार.